नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. मागच्या लेक्चरला आपण स्टार्टअप संसाधनाची जुळवाजुळव या घटकाचा अभ्यास केला. यामध्ये आपण प्रामुख्याने बौद्धिक संसाधने, मानवी संसाधने, भौतिक संसाधने, शैक्षणिक संसाधने, भावनिक संसाधने आणि नैतिक संसाधने, त्यापैकी आपला आर्थिक संसाधने, बौद्धिक संसाधने आणि मानवी संसाधने या घटकाचा अभ्यास झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, स्टार्टअपची सुरुवात करत असताना आपल्याला या वेगवेगळ्या साधनांची जुळवाजुळव करावी लागते. त्याशिवाय आपल्याला स्टार्टअप करता येत नाही. तर यामध्ये आर्थिक, आपण जरा थोडासा भाग फ्लॅशबॅक घेऊया. आर्थिक संसाधने बघा, व्यवसायामध्ये अर्थपुरवठा असल्याशिवाय कोणत्याही प्रकारचा व्यवसाय किंवा कोणत्याही प्रकारचा नवीन उद्योग नव्याने सुरू होऊ शकत नाही. मग नव्याने कोणत्याही उद्योगाची सुरुवात करायची असेल तर त्या दृष्टीने भांडवल आणि वित्तीय हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. वित्तीय संसाधनामध्ये ज्या उद्योग व्यवसायाकडे वित्तीय संसाधने मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत असे उद्योग संस्था व्यवसायामध्ये प्रगती करू शकते. त्यासाठी वित्तीय भांडवलाची उपलब्धता असणे आवश्यक आहे. बऱ्याचशा वेळा हे वित्तीय भांडवल मित्रांकडून, कुटुंबाकडून किंवा भाग विक्रीच्या द्वारे, कर्ज रोखी विक्रीच्या द्वारे अशा प्रकारचं वित्तीय संसाधन गोळा केली जातात. प्रामुख्याने वित्तीय संसाधने जर मुबलक प्रमाणात उपलब्ध असतील तर त्याचा फायदा व्यवसायाला होऊ शकतो. कारण ज्या व्यवसाय संस्थेकडे किंवा कोणताही उद्योग नव्याने सुरू करायचा असेल तर सगळ्यात पहिला महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे वित्तीय संसाधन. वित्तीय संसाधने असतील तर आपण कोणत्याही घटकावर मात करू शकतो. बऱ्याचशा ठिकाणी असं म्हटलं जातं की ज्या व्यवसाय संस्थेकडे वित्त पुरवठा अधिक प्रमाणात उपलब्ध आहे ती व्यवसाय संस्था काय करू शकते? प्रगती करू शकते. त्याच पद्धतीनं एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, स्टार्टअप म्हणजे काय? एखादी नवीन कल्पना आणि नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून ज्यावेळेस अंमलात आणली जाते त्याला आपण स्टार्टअप म्हणतो. मग स्टार्टअपसाठी नवीन तंत्रज्ञानाचा विकास करायचा असेल, नवीन कल्पना उदयास आणायच्या असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं घटक येतो तो म्हणजे वित्तीय साधन. आणि स्टार्टअपमध्ये या वित्तीय साधनांची जुळवाजुळव अतिशय महत्त्वाची आहे. वित्तीय साधनांची जुळवाजुळव केल्याशिवाय तुम्हाला स्टार्टअप करता येणार नाही. त्यानंतरचा पुढचा भाग येतो ते म्हणजे बौद्धिक संसाधने. बघा, स्टार्टअप उभा करण्यासाठी चांगल्या कल्पना गरजेच्या आहेत. आपल्या मनामध्ये चांगल्या कल्पना आल्याशिवाय एखादी नवीन संकल्पना उदयास येत नाही. लोकांच्या गरजा ओळखून घेतल्या पाहिजेत. त्या भागवण्यासाठी विचारमंथन केलं पाहिजे. त्यालाच आपण ब्रेनस्टॉर्मिंग म्हणतो. बघा, ब्रेनस्टॉर्मिंग ही संकल्पना अमेरिकेमध्ये ॲलेक्स ॲप्सॉ यांनी उदयास आणली. म्हणजे ब्रेनस्टॉर्मिंग म्हणजे काय? थोडक्यात मेंदूतील वादळ. मेंदूतील वादळ म्हणायचा अर्थ म्हणजे एखाद्या गोष्टीवर विचार करून नवीन कल्पना उदयास आणणे म्हणजे विचारमंथन. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन उद्योग सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न या बौद्धिक संसाधनामध्ये केले जातात. एखाद्या व्यक्तीच्या डोक्यात कल्पना आली म्हणून स्टार्टअप सुरू होतो, पण एक व्यक्ती सर्व गुणसंपन्न असू शकत नाही. त्यासाठी को फाउंडेशन म्हणजे सर्वांचं सहकार्य यामध्ये महत्त्वाचं असतं. को फाउंडेशन हे वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ असणे अपेक्षित आहे.
को फाउंडेशनमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती असली पाहिजे. म्हणजे एकट्या व्यक्तीवर मर्यादा येऊ शकतात. मग ह्या को फाउंडेशनमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती पाहिजे. वित्तीय क्षेत्रातील तज्ज्ञ, उत्पादन क्षेत्रातील तज्ज्ञ, तंत्रज्ञानातील तज्ज्ञ, बाजारपेठ संशोधनातील तज्ज्ञ, विपणनातील तज्ज्ञ, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या तज्ज्ञ व्यक्ती असतील तर त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने स्टार्टअप होऊ शकतो. थोडक्यात बुद्धिमान व्यक्ती, कुटुंबातील व्यक्ती, मित्रमंडळातील व्यक्ती, सामाजिक संस्थेतील कामगार वर्ग यातून बौद्धिक कल्पनेची निर्मिती होत असते व त्या कल्पनेचे प्रत्यक्ष उत्पादन कार्यामध्ये रूपांतर केले जाते. त्यामुळे ह्याला बौद्धिक संसाधने म्हटले जातात. आणि हे बौद्धिक संसाधने सुद्धा तितकीच महत्त्वाची असतात. बौद्धिक संसाधने असल्याशिवाय नवीन कल्पनेला वेग येत नाही, नवीन विचाराला वेग येत नाही आणि नवीन तंत्रज्ञानाच्या जोरावर आपण कोणतंही नवीन कार्य करू शकत नाही. त्यासाठी बौद्धिक संसाधने असणे अपेक्षित आहे. त्यानंतरचं पुढचं संसाधने म्हणजे मानवी संसाधन. बघा, स्टार्टअपच्या यशस्वी करण्यासाठी यशस्वी आणि अनुभवी क्षेत्रातील प्रावीण्य असलेल्या मानवी घटकाची आवश्यकता असते. बघ, कोणताही उद्योग व्यवसायामध्ये त्या व्यवसायातील कार्यक्षम कर्मचारी याच्यावर व्यवसायाची प्रगती अवलंबून असते. स्टार्टअप म्हणजे काय वेगळं नाही, नवीन कल्पना आणि नवीन तंत्रज्ञानाच्या जोडीने एखादा नवीन पायोनियर उद्योग निर्माण केला जातो, त्याला स्टार्टअप असे म्हणतात. मग या स्टार्टअप यशस्वी करण्यासाठी अनुभवी व आपापल्या क्षेत्रातील प्रावीण्य असलेल्या मानवी घटकाची आवश्यकता असते. स्टार्टअपमध्ये इन्क्युबेटर म्हणजेच नवीन उद्योगांना उभारणी करण्यासाठी मदत करणारा शिक्षक तसेच आर्थिक मदतनीस असतो. म्हणजे एखादा नव्याने मार्गदर्शन करणारा आणि त्याचबरोबर आर्थिक मदत करणारा अशा दोन घटक यामध्ये येतात. व्यवसायात तज्ज्ञ व कुशल कामगाराची भरती केल्याने व्यवसायाची उद्दिष्टे पूर्ण होतात. खऱ्या अर्थाने व्यवसायाचे हे श्रेय कुशल कर्मचाऱ्यावर अवलंबून असतं. त्यासाठी स्टार्टअपमध्ये कुशल आणि तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची भरती केली पाहिजे आणि त्यामुळे व्यवसायाची उद्दिष्टे पूर्ण होऊ शकतात. थोडक्यात स्टार्टअप यशस्वी होण्यासाठी टॅलेंट कर्मचाऱ्यांच्या समूहाची आवश्यकता असते. काही वेळा इतर तज्ज्ञांची व सेवा सुविधा तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून देणे हे व्यवहार्य असतं आणि त्यामुळे मानवी संसाधन हे स्टार्टअपमध्ये अतिशय महत्त्वाचं समजलं जातं. कार्यक्षम, कुशल, बौद्धिक पात्रता, बुद्धिसंपन्न, चारित्र्यसंपन्न अशा प्रकारच्या मानवी घटकाची जोड स्टार्टअपसाठी आवश्यक असते आणि तरच स्टार्टअप चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो. त्यानंतरचं पुढचं कार्य आहे शैक्षणिक संसाधने. तर स्टार्टअपमध्ये शैक्षणिक संसाधने तितकीच महत्त्वाची असतात. व्यवसायामध्ये कोणत्याही व्यवसायामध्ये व्यावसायिक शिक्षण असल्याशिवाय स्टार्टअप सुरू करता येत नाही. यामध्ये कायद्याचे ज्ञान असले पाहिजे, प्रशासकीय ज्ञान असले पाहिजे, त्याचबरोबर कॉमर्स, वित्तीय, जागतिक बाजारपेठ अशा प्रकारच्या सर्व प्रकारचे शैक्षणिक ज्ञान हे स्टार्टअप करणाऱ्यांमध्ये अवगत असलं पाहिजे. मग अशा प्रकारचं ज्ञान त्याच्यामध्ये अवगत असल्यानंतर स्टार्टअप करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाही. स्पर्धेच्या युगात स्पर्धेबरोबर टिकून राहायचं असेल तर अशा वेगवेगळे शैक्षणिक संसाधने स्टार्टअपमध्ये आवश्यक आहेत. शैक्षणिक संसाधनामुळे कोणत्याही प्रकारची अडचण स्टार्टअप करणाऱ्याला येत नाही. त्यासाठी शैक्षणिक संसाधने स्टार्टअपची जुळवाजुळव करत असताना तितकीच महत्त्वाची समजली जातात. त्यानंतर भावनिक संसाधने, इमोशनली रिसोर्स. यामध्ये कुठलाही व्यवसाय सुरू करणे हे एक फारच तणाव निर्माण करणारं कार्य आहे आणि तुमच्या माहितीसाठी कोणताही व्यवसाय सुरू करणे हे कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीचं काम नाही. व्यवसायाची सुरुवात करणे म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा धोका पत्करणे आणि धोका पत्करण्याचा मोबदला म्हणजे नफा असतो. जो व्यक्ती खऱ्या अर्थाने उद्योजक म्हणून नावाला येतो
तो व्यक्ती कोणत्याही प्रकारच्या धोक्याची काळजी करत नसतो. अनिश्चिततेचं रूपांतर निश्चित परिस्थितीमध्ये करत असतो. कारण प्रत्येक जण संधीमध्ये संधी कोण पण साधू शकतो, परंतु मंदीमध्ये संधी साधणारा खरा उद्योजक असतो. त्यासाठी भावनिक संसाधने ही तितकीच महत्त्वाची असतात. कारण खऱ्या अर्थानं उद्योग सुरू करण्यासाठी डोक्यावर ताण निर्माण करण्याचं कार्य म्हणजे हे उद्योग असतं. अशा वेळी उद्योजकांना प्रेरणा, प्रोत्साहन देणाऱ्या मदतनीस किंवा सल्लागाराची आवश्यकता असते. कोणतेही कार्य करत असताना त्या कार्यामध्ये एखादं भावनिक संसाधने म्हणजे एक प्रकारचं मार्गदर्शन, प्रेरणा, सल्ला, मदत अशा प्रकारचे कार्य मिळाल्यानंतर ते चांगल्या प्रकारचा बूस्ट त्याला मिळत असतो आणि चांगल्या प्रकारचं कार्य त्याच्याकडून होत असतं. तर व्यवसायामध्ये तेजी, मंदी, नफा, नुकसान होत असतात. अशा वेळी कुटुंबातील व्यक्ती, मित्रमंडळी, नातेवाईक, व्यावसायिक शिक्षकाची गरज भासते किंवा व्यावसायिक मानसोपचार म्हणजे व्यावसायिक तज्ज्ञ मंडळीची व्यवसायावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यकता असते. स्टार्टअपमध्ये सुद्धा उद्योजकांनी आपल्या भावनेवर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता असते. तसेच उद्योजकाला विविध प्रश्नी सल्ला देण्यासाठी व्यावसायिक व तज्ज्ञ सल्लागाराची आवश्यकता असते आणि त्यानुसार भावनिक संसाधने ही स्टार्टअपमध्ये महत्त्वाची समजली जातात. खऱ्या अर्थानं सध्याच्या युगामध्ये स्टार्टअप उद्योगाची अतिशय गरज आहे आणि अशा प्रकारचे स्टार्टअप उद्योजक जर आपल्या देशात उभा राहिली तर देशाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. त्यानंतर नैतिक संसाधने, मॉरल रिसोर्स. स्टार्टअपमध्ये व्यवसाय किंवा उद्योग करताना मानवी कल्याण, मानवाची कर्तव्य, व्यवसायाच्या सामाजिक जबाबदारीचे सुद्धा ज्ञान असलं पाहिजे. बघा, कोणताही नवीन उद्योग चालू करायचा आहे, मग समाजावर त्याचा कोणताही अनैतिक परिणाम होऊ दे त्याची काळजी नाही असं नाही. तर कोणताही स्टार्टअप उद्योग सुरू करायचा असेल तर समाजाच्या हिताच्या पद्धतीने तो व्यवसाय असला पाहिजे. समाजाच्या हिताला बाधा पोचणार नाही अशा प्रकारचा स्टार्टअप असला नाही पाहिजे. म्हणजे तो सामाजिक न्यायाच्या चौकटीत असला पाहिजे. तर तो नैतिक संसाधनामध्ये येऊ शकतो. मानवाची कर्तव्य आणि व्यवसायाची सामाजिक जबाबदारीचे ज्ञान सुद्धा स्टार्टअप करणाऱ्यामध्ये असलं पाहिजे. ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाच्या उन्नतीसाठी व्यावसायिकाने प्रयत्न केले पाहिजे. म्हणजे आपण समाजाचं काहीतरी देणं आहे आणि त्या दृष्टीने समाजाच्या आपण ज्या ठिकाणी उद्योगाची उभारणी करतो, ज्या ठिकाणी स्टार्टअप उभा करतो, त्यासाठी आपण त्या समाजाची उन्नती करणे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं कार्य आहे. त्यामध्ये कामगार आले, भागधारक आले, ग्राहक आले, शासन आलं, त्याबद्दलची आपली जबाबदारी ओळखून अशा प्रकारच्या अपेक्षा स्टार्टअप करून केल्या पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे स्टार्टअप करत असताना कोणकोणत्या साधनाची जुळवाजुळव कशा पद्धतीने केली पाहिजे हा भाग आपण या ठिकाणी पाहिला. पुढच्या लेक्चरला आपण स्टार्टअपचे टप्पे, स्टेप फॉर स्टार्टअप हे आपण पाहणार आहोत. धन्यवाद.